कमीत कमी 1000 फूट अंतरावरून गांधी माशी आळे पकडून घेऊन जात आहे. तिच्या वजनाच्या 20 पट आळीचे वजन आहे. तरीसुद्धा गांधी माशी इतक्या जोराने आळे घेऊन जात आहे. गवताच्या काड्या तसेच बारीक दगड गोट्यामधून चालत आहे. काही ठिकाणी तर 2-3 फूट खोल खड्डे आहेत. पडलेल्या अशा गवतामधून वाट काढत आहे व पुढे पुढे चालत आहे. अडीअडचणीच्या रस्त्यामधून ती आपल्या पिल्लासाठी अन्न घेऊन जात आहे. म्हणजे तिचे पिल्लू जन्माला यायच्या अगोदर ती अन्न साठा करून ठेवते. आळी पकडून नेल्यानंतर जमिनीमध्ये बीळ खोदून काढते. बीळ खोदण्याची कृती सुद्धा किती जलद गतीने आहे. माणसाकडून सुद्धा इतक्या जलद गतीने भुयार तयार होत नाही. अतिशय कमी वेळामध्ये ती बीळ तयार करते. किती आश्चर्यचकित करणारं काम करत आहे. डोळ्याने पाहिल्यानंतर सुद्धा विश्वास बसत नाही. किती छोटासा जीव आहे. खरं म्हणजे बीळ खोदताना बिळामधून निघणारी खडेमाती परत बिळामध्ये पडू नये म्हणून दूर अंतरावर नेऊन टाकते. खूपच कौशल्यपूर्वक बीळ खोदून त्यामध्ये अंडे टाकते आणि आणलेली आळी त्या बिळामध्ये अतिशय सुलभरित्या मध्ये घेऊन जात आहे. गांधी माश्या सुद्धा किती बुद्धिवान असतात. हे एक माणसासाठी ज्वलंत उदाहरण आहे. पशु पक्षी प्राणी किडे मकोड्यांपासून सुद्धा खूप काही शिकण्यासारखे आहे. एकदा आळीमध्ये नेल्यानंतर खोलवर बिळात घेऊन जाते. बीळ साधारणतः 4 ते 5 mm रुंदीचे आहे. आळी बिळामध्ये नीटनेटकी ठेवून परत बाहेर येते. बाहेर आल्यानंतर खडेमाती जमा करून बीळ बुजविण्यास सुरुवात करते आणि ते पण सुद्धा जलद गतीने. एखाद्या यंत्रापेक्षाही जास्त गती आहे. माणसालाही जमणार नाही इतक्या जलद गतीने काम करते. जास्तीत जास्त 5 मिनिटाच्या आत संपूर्ण बीळ बुजवून टाकते. एवढी मेहनत कशासाठी? केवळ फक्त तिच्या पिलांसाठी. कधीही न पाहिलेली अशी गांधी माशीची कला पाहावयास मिळते. गांधी माशीचा हा पराक्रम पाहण्यासाठी छोटे छोटे कीटक आजूबाजूने जमा होतात. ते कीटक सुद्धा तिची मेहनत पाहत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पूर्ण बीळ काही मिनिटाच्या आत बुजवून टाकते. बीळ बुजविताना तिचा कसा संगीतमय आवाज येतो, तो आवाज नक्की ऐका. बीळ बुजविताना अडचण करणारी काडी सुद्धा ती तिच्या दाताच्या साहाय्याने तोडून टाकते. व्हिडिओ पूर्ण बघा.